भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यात आदिवासी गोंडगोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य तालुका शाखा साकोली जिल्हा भंडाराच्या वतीने लढा संघर्षाचा लढा अस्तित्वाचा न्यायमूर्ती वडणे समिती महाराष्ट्र राज्य मुंबईला दिलेली 2 महिन्याची मुदतवाढ तात्काळ रद्द करण्यात यावी तसेच संविधानिक तरतुदीनुसार विनाविलंब गोंडगोवारी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करावे, अनुसूचित जातीचे सर्व लाभ पूर्ववत सुरू करावे। महाराष्ट्र शासनाने जाणीवपूर्वक भारतीय राज्यघटनेचे कलम 342 चे उल्लंघन करून गोंडगोवारी जमातीला लावलेले संविधानिक क्षेत्र बंधन तात्काळ हटवावे या मागणीकरिता आक्रोश व निषेध रॅलीचे एसडीओ साकोली कार्यालयावर आयोजन करण्यात आले। या प्रसंगी वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा संघटक डी.जी. रंगारी यांनी सरकारला आवाहन केले की मागण्या पूर्ण झाल्या नाही तर वंचित बहुजन आघाडी तीव्र आंदोलन करेल। वंचितांचा पाठिंबा जाहीर केला। गोंडगोवारी समाजाचे नेते हेमराज नेवारे, गोवर्धन काळसर्पे, जिल्हा परिषद सदस्य महेश्वरी नेवारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले। त्यानंतर एसडीओला निवेदन देण्यात आले। मदन कमाने, राज्य प्रतिनिधी, भंडारा। आदिवासी गोंडगोवारी समाज हा एकत्रित आलेला आहे। शासनाला एवढंच सांगू इच्छितो की कुठलाही वेळ न घालवता आम्हाला ज्या 24 एप्रिल 1985 पर्यंत आदिवासींच्या ज्या गोंडगोवारी म्हणून योजना लागू होत्या त्या जशाच्या तशा पूर्ववत कराव्या। जर शासनानं केलं नाही तर पुढचे पाऊल आम्ही उचलून याच्या पेक्षाही एक मोठं आंदोलन त्या नागपूरच्या भूमीमध्ये उभारू। किती लोकांना जेलमध्ये नेते ते आम्ही पाहू। याच्यानंतर इतिहास घडवल्याशिवाय राहणार नाही। कुठल्याही येरवडा जेल असो किंवा कुठल्याही जेल असो या भारतामध्ये त्या जेलमध्ये जागा उरणार नाही। घरी खाऊन मरण्यापेक्षा त्या जेलमध्ये मरू, परंतु आम्ही आमचा हक्क मिळवून घेऊ। सर्वप्रथम उपस्थित माझ्या संपूर्ण साकोली विधानसभेमधून आलेल्या संपूर्ण माझ्या बंधू आदिवासी गोंडगोवारी समाजातील संपूर्ण बंधू भगिनींना माझा जय श्रीराम। आज आम्ही या ठिकाणी आदिवासी गोंडगोवारी संघर्ष कृती समिती यांच्याद्वारे या ठिकाणी निषेध मोर्चाचं आयोजन निषेध मोर्चाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तुम्हाला माहिती आहे की 24 एप्रिल 1985च्या GR मध्ये आमच्या समाजासंबंधी म्हणजे आमच्या गोंडगोवारी समाजासंबंधी जी चुकीची माहिती नमूद करण्यात आलेली होती त्या चुकीची माहिती वगळण्यात यावी आणि संपूर्ण आदिवासीचे जे काही सोपत करायचे काही अधिकार आहेत ते आमच्या गोंडगोवारी समाजाला पूर्ववत मिळावे यासाठी आम्ही नागपूर येथे खूप मोठं आंदोलन लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी संपूर्ण समाज बांधव एकत्र आले होते आणि त्या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं होतं। तर तेव्हा न्यायमूर्ती वडणे समिती एक आदमी अपने घर से निकलकर किसी गांव जा रहा था, पर अचानक शहर से कुछ दूर ट्रक के साथ टक्कर में एक्सीडेंट हो जाता है। ऐसे में वो रास्ते पर घायल पड़ा रहता है। उसके शरीर से बहुत खून बह रहा है। उस आदमी की ओर देखकर रास्ते से जाने वाले लोग वीडियो और फोटो खींचने लगे। एक आदमी उसका मोबाइल उठाता है और कहता है, इसके पास तो एंड्रॉयड मोबाइल है पर मोबाइल लॉक किया हुआ है, इसके परिवार वालों को कैसे बताया जाए। सोच में पड़ जाता है। तभी एक दूसरे आदमी ने इंसानियत दिखाते हुए एम्बुलेंस को फोन किया, पर एम्बुलेंस को पहुंचने में काफी समय लग रहा है। दूसरे लोग उसे देखकर सिर्फ ये बोल रहे हैं, हाय बेचारा, कोई उसे बचा भी नहीं पा रहा है। ऐसे में घायल आदमी की कोई भी सही मदद नहीं कर पा रहा है। इसी कारण आदमी की जान भी जा सकती है। काश उसके गाड़ी पर व्हीकल ट्रैकिंग स्कैनर लगा होता, तो कोई भी आदमी उसे स्कैनर से स्कैन कर उसके परिवार को मदद के लिए या जानकारी दे पाता। ये स्कैनर तुरंत मैसेज भेजता है, क्या आपने अपनी गाड़ी पे BT स्कैनर लगाया हुआ है। सावधानी ही सुरक्षा है।